नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की एखाद्या कार्याच्या यशस्वीतेसाठी त्याची अधिष्ठान काय आहे, कर्ता कसा आहे, साधनं कशी आहेत, त्याचे प्रयत्न काय आहेत आणि मग शेवटी दैव हे आहे. भगवंत इथेच थांबत नाहीत. अर्जुनाला सगळं ज्ञान द्यायचं आहे ना, सगळंच ज्ञान द्यायचं आहे. त्याच्यामुळे त्याला अधिक चांगलं करावं लागेल, अधिक चांगलं सांगावं लागेल. ते म्हणतात, अर्जुना, धैर्य, उत्साह याचं मिश्रण चांगल्या कार्यकर्त्यांचं लक्षण असतं. धैर्य आणि उत्साह याचं मिश्रण असलं पाहिजे. त्यासोबत अजून एक गोष्ट असली पाहिजे, ती म्हणजे सातत्याची. माझं एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. असंच एक 1.5 महिन्यापूर्वी समृद्धी महामार्गावर यायचं होतं. ठाण्यावरून मी इगतपुरीवरून समृद्धी महामार्गावर आलो. गाडी एकटा चालवत होतो, एकटाच प्रवास करत होतो आणि इगतपुरीत जसा आलो तशी रप 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 पावसाला सुरुवात झाली. मी विचार केला, हा पाऊस थांबेपर्यंत आपण कुठेतरी थांबू का? एकदा आभाळ मोकळं झालं की मग या मार्गाने पुढे जाऊया. पण आभाळ एवढं गच्च भरून आलं होतं की कुठे थांबावं आणि किती वेळ थांबावं हा प्रश्न होता. कारण पुढची 2-4 तास तर हा पाऊस काही थांबण्याचं चिन्ह दिसत नव्हतं. आणि मी थांबलो तर 2-4 तास तरी किमान थांबावं लागलं असतं. त्यानंतरही पाऊस येणार नाही अशी स्थिती नव्हती. आणि इगतपुरीवरून छत्रपती संभाजीनगरला पोहोचण्याचा वेळ होता फक्त 1.5 तासाचा. थांबायचं की न थांबायचं हा निर्णय घेत घेत कसा तरी समृद्धीवर चढलो. समोरचं काही दिसत नव्हतं. वायफर प्रचंड वेगानं फिरवत फिरवत, वेगावर नियंत्रण ठेवत, गाडी कुठे काही गडबड होऊ नये म्हणून असं निघालो पुढे. इगतपुरी क्रॉस केलं. पुढे पहिला तो नाशिककडे जाणारा भरवीरचा इंटरचेंज आला. तरीही पाऊस प्रचंड. नाशिक पर्यंत कसा बसा वेगात पोहोचलो. मनात भीती होती, मी गाडीत एकटा आहे, गाडी स्लिप झाली तर काय, टायर बर्स्ट झालं तर काय, पंक्चर झालं तर काय, काय करू? एवढ्या पावसात गाडीचे टायर पण बदलता येणार नाही, गाडी कडेला घेता येईल का, त्यावेळेला बाकी समोरच्या वाहनाला मी दिसेल का, जेवढे असंख्य नानाविध विचार मनामध्ये येत होते. भरवीर झालाय, नाशिक गेलाय, नाशिकचा इंटरचेंज केलाय, पाऊस प्रचंड सुरूच आहे. शिर्डी जवळ येत आहे, पण पाऊस प्रचंड सुरू आहे, थांबायचं नाव घेत नाहीये. मी शिर्डी क्रॉस केलं आणि वैजापूरच्या दिशेने जाऊ लागलो की पावसाचा जोर ओसरलेला होता. आता अर्ध अंतर गेलं होतं, पावसाचा जोर ओसरलेला होता. वैजापूरच्या आपल्या पट्ट्यात आलो तर आपण थांबूया का असा विचार करत करत नाही थांबायचं, जाऊया, बघूया, जमेल तेवढा प्रवास करूया असा विचार करत 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 मी पुढे सरकलो. आणि जसं वैजापूर क्रॉस करून लासूर इंटरचेंजच्या जवळ यायला लागलो तसा पाऊस पूर्णतः थांबलेला होता. लख्ख ऊन पडलेलं होतं आणि मी पुढचा प्रवास अगदी आरामात केला होता. संकट आलंय म्हणून थांबायचं असं ठरलं असतं तर पुढची 4 तास मी इगतपुरीत अडकून पडलो असतो किंवा नाशिक जवळ अडकून पडलो असतो. पुढे आलो, मोकळा झालो. वादळही थांबलेलं होतं, पाऊसही थांबलेला होता आणि आता माझा प्रवास सुखाचा सुरू झालेला होता. त्यामुळं आपल्या प्रयत्नांना, या पावसाच्या पलीकडे जायच्या प्रयत्नांना थांबवायचं नसतं. त्यात सातत्य ठेवायचं असतं, धैर्य ठेवायचं असतं आणि उत्साह कायम ठेवायचा असतो. हे त्या दिवशी मी शिकलो. गीता मला तिथे समजली. म्हणून मी म्हणतो बघा, आपण सारे अर्जुन असतो. गीता तिथे समजली आणि जे ते समजले ते आपल्या समोर मांडतोय. एक शेर आपण नेहमी म्हणत असतो, कौन कहता है आसमां में छेद नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. म्हणतो ना, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो मध्ये एक उत्साह असतो. दगड उचलून फेकायचं धैर्य असतं. आणि या धैर्य आणि उत्साहाच्या मध्ये एक खरंच मारला तर आपल्या स्थानापर्यंत तो पोहोचेल का? पहिला नाही पोहोचणार, दुसरा पोहोचेल, तिसरा पोहोचेल, चौथा पोहोचेल, नाही अजून किती माराल तेवढा पोहोचेल, पण प्रयत्न नाही सोडले पाहिजे. आपली अडचण एक आहे, आपण आरंभशूर आहोत. आरंभशूरता आपला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा प्रचंड उत्साह असतो आणि मग अपेक्षित यश मिळायला नाही लागलं की मग आपली अडचण होते. ही आरंभशूरता आपल्या अडचणीची ठरते. म्हणजे अनलायझर मराठी चॅनल सुरू केलं होतं तेव्हा पहिले 6 महिने 1000 सबस्क्रायबर व्हायला लागले होते. पुढची 6 महिने कोड यायला लागला होता. म्हणजे 1 वर्ष
बिना उत्पन्नाचं खर्च करत मला काम करावं लागलं होतं 1 वर्ष. आणि पुढच्या वर्षापासून उत्पन्न सुरू झालं होतं 10,000, 15,000, 10,000, 15,000 असं उत्पन्न मिळत होतं. त्यावेळेला यात काय राम नाही म्हणून सोडून दिलं असतं, सातत्य न ठेवता. मोठ्या उत्साहानं 2 व्हिडिओ तेव्हाही करत होतो आणि आजही करतोय. त्याचं कारण आहे की आज 5,60,000 मराठीचे, 1,60,000 हिंदीचे आणि जवळपास या डिवाइनचे 60,000च्या आसपासचे सबस्क्रायबर झालेत. डिवाइनवरही व्ह्यू मिळत नाही आहेत. तोच काळ आहे, वर्ष व्हायचंय अजून, तसाच काळ आहे. पण ते मिळणार नाहीत म्हणून काम सोडून द्यायचंय का? नाही, करत राहावं लागणार आहे. आपलं काम चालू ठेवावं लागणार आहे. अधिष्ठान महत्वाचं आहे, कर्ता महत्वाचा आहे, साधनं महत्वाची आहेत. दैव साथ देईलच हो, का देणार नाही. माझ्यापेक्षा मी राम मंदिराच्या लढाईकडे बघतो. आपलं प्रयत्न तर काय 5-6 महिने, 5 वर्ष एवढ्या काळापुरतेचे मर्यादित आहेत. 450-500 वर्षाची राम मंदिराची लढाई केव्हापासून लढली जाते ती? अगदी बाबराच्या काळापासून संघर्ष चालू आहे. आणि आत्ता 2024ला रामलला विराजमान झालेत. त्यावेळेसच्या माणसांनी हा उत्साह आणि धैर्य सोडलं असतं तर काय झालं असतं? राम मंदिर नसतं झालं. पुढेही असंच आहे. आम्हाला प्रत्येक वेळेला अशीच लढाई द्यावी लागणार आहे. आता काल परवा सर्वोच्च न्यायालयाने, अगदी कालची गोष्ट आहे, परवाची, सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या गोष्टी त्या वाराणसीच्या मंदिराबाबतच्या आणि राहायच्या बाबतच्या सगळ्या काढून टाकल्यात. आता याचिकाकर्ते येणार आहेत परत अजून नव्या जुन्या कोर्टामध्येच. अहो, लढा द्यावा लागेल, धैर्य ठेवावं लागेल. या धैर्य आणि उत्साहासोबत सातत्य ठेवलं की मग ही खऱ्या कर्त्याची लक्षणं होतात, हे आपल्या लक्षात येत नाही. आपण सुरुवात करतो, प्रत्येक गोष्टीची छान सुरुवात करतो, पण टिकून राहत नाही. असं असेल तर काय होईल? यश मिळणार नाही. खरा करता तो जो सुरू करण्याचं धैर्य दाखवतो, आपल्या मनात उत्साह भरलेला असतो आणि त्यापेक्षाही त्या प्रयत्नाच्या मध्ये तो सातत्य ठेवतो. आमचं काय झालंय माहित आहे? आम्ही सगळे उत्साहाच्या भरात येतो आणि घोषणा करायला लागतो. म्हणजे कारगिल युद्धाच्या वेळेला ती एक गाणं फार प्रसिद्ध झालं बघा, नक्शे पर से नाम मिटा दो पापे, अब तो नगाड़ा बढ़ ही चुका है सरहद पर शैतान का, नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का. दिल्या घोषणा. पुढे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे दिवस येतील तेव्हा आमच्यातली देशभक्ती अशी उत्साहाने फुदफुदून बाहेर पडत असते. पण जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा काय करतो आपण? तेव्हा विसरून जातो. अर्जुना, तुला उत्साह दाखवावा लागेल, धैर्य दाखवावं लागेल आणि त्या धैर्याच्या मध्ये सातत्य ठेवावं लागेल. हे त्या अर्जुनाला सांगतायत. आपल्यातल्या अर्जुनाने सुद्धा हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नमस्कार.